हॅलो, मी तुमची होस्ट आणि दोस्त योगिता. माझ्या इझी आणि सिम्पल रेसिपीज विथ योगितामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आणि आज आपण बनवतो आहे पालक चिकन किंवा सागवाला चिकन. मला तर ही रेसिपी खूप आवडते. मी जेव्हा जाते त्या हॉटेलमध्ये हीच रेसिपी मागवते. आज मी तुमच्यासाठी ही बनवणार आहे. पालक चिकनसाठी लागणारं साहित्य आपण बघून घेऊया. इथे मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे. बोन सकटच घ्या तुम्ही, बोनलेस चिकन घेऊ नका. मी 2 जुड्या पालक घेतलेला, त्याला मी ब्लांच करून घेतलेला आहे. खडे गरम मसाले बघूया. एक हे बघा, याला काय म्हणतात, चक्री फूल, 1 इलायची, 1 मसाला इलायची आहे, 2-4 लवंगा घेतल्यात, 10-12 काळी मिरी, 1 दालचिनीचा मोठा तुकडा आणि मी तेजपत्ता घेतलाय, 2-3 कापून अख्खे नाही. आणि इकडे आपल्याला लागणार आहे सजावटला पण कोथिंबीर लागणार आहे आणि आपल्याला फोडणी देताना पण कोथिंबीर लागणार आहे. आणि सजावटसाठी मी असे आल्याचे जुलियन्स कापून घेतलेले आहेत आणि मिरचीचे पण जुलियन्स कापून घेतलेले आहेत सेम. इथे मी 2 मीडियम कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत. एकदम बारीक चिरून घ्या. 10-12 लसणाच्या पाकळ्या, 2 मिरच्या, कोथिंबीर, असं आलं, हे सर्व वाटण मी वाटून घेणार आहे. अख्खा गरम मसाला आपण पहिला फोडणीला घालणार आहे, त्यानंतर कांदा. आणि अगदी म्हणजे जर कोणाला माहीत नसेल तर पालक साफ धुवून पानं, त्याच्या पाठच्या दांड्या कापून फक्त पानं घ्यायची आणि त्या गरम पाणी उकळवून त्यामध्ये टाकून अगदी हलकं एका क्षणात म्हणजे लगेच काढून गरम पाण्यातून थंड बर्फाच्या पाण्यात टाकायची. आणि मग त्यानंतर त्याला वाटून घ्यायचं, ब्लांच करून वाटून घ्यायचं. वाटताना फक्त 1 बर्फाचा खडा त्यामध्ये टाका, म्हणजे त्याचा हिरवा कलर पण एकदम मस्त तसंच्या तसं राहील. बघा, मी जी प्युरी बनवली त्याचा पण हिरवा कलर तसाच्या तसाच आहे. आता आपण चिकनला मी जो हिरवी मिरची, कोथिंबीर, आलं, लसूणचं वाटण वाटलेलं ते लावून घेणार आहे. त्याबरोबर मी इथे मीठ घेतलेलं आहे चवीपुरतं आणि हळद. तर या प्रकारे आपण ना पूर्ण हे हा जो वाटण नाही हे आपण चिकन लावून घेऊया आणि मॅरिनेट करायला 30 मिनिटं साईडला ठेवून देऊया. आता कढईमध्ये आपण जिरं करूया, फोडणीला घालूया आणि जिऱ्याबरोबर जे खडे मसाले आपण ठेवलेले आहेत ते टाकूया. थोडं गॅस कमी ठेवा. त्याचबरोबर आपण कांदा पण फोडणी टाकूया. कांदा फोडणी घालून आपण चांगला परतून घेऊया. गरम मसाला नुसता तेलात परतत राहू नका, कारण तो फुगून फुटतो. आता हा कांदा चांगला बारीक कापून मी घेतलाय, त्यामुळे लवकर शिजेल. आपण जे पालक चिकन बनवतोय धाबा पण त्यासमोर काहीच नाही, एवढं सुंदर दिसेल. आता इथे आपण 1 मोठा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे, तो पण आपण कांद्याबरोबर शिजवायचा आहे. आता टोमॅटो टाकला म्हणजे मीठ तर आलंच, पण मीठ सांभाळून तुम्ही चिकनला पण पहिला मीठ लावलेलं आहे त्याप्रमाणे मीठ टाका. शिजायपुरतं मीठ टाका. चांगलं परतून घ्या सगळं. मीठ टाकल्यामुळे टोमॅटो आणि कांदा शिजायची जी क्रिया आहे ती लवकर होते. आता आपण यामध्ये टोमॅटो बरोबरच आलं, लसूण, मिरचीची पेस्ट आहे ती टाकलेली आहे, ती पण आपण एकत्र शिजून घ्यायची. मी जसं स्टेप वाईज करते तसंच तुम्ही करा. अगदी सोपं आहे चिकन बनवायला. तुम्हाला जर याचं परतायचं नसेल तर याचं वाटण पण बनवून घेऊ शकता तुम्ही.
आणि ते डायरेक्ट तुम्ही तेलात शिजवू शकता. टोमॅटो आणि कांद्याची ग्रेव्ही बनवून आलं लसूण मिरची सर्व वाटून एकत्र तुम्ही तेलात फ्राय करू शकता. त्यामुळे लवकर ही प्रक्रिया होते. आता यामध्ये आपण 1 छोटा चमचा हळद टाकतो, 1 फुल चमचा लाल मिरची पावडर. लाल मिरची पावडर मसाला नाही. 1 छोटा चमचा काळी मिरी पावडर टाकतो, 1 मोठा चमचा धणा पावडर आणि 1/2 चमचा जिरा पावडर टाकलेले. मला आवडतं म्हणून मी इथे आमचूर पावडर टाकते. तुम्हाला जर नसेल आवडत तर तुम्ही स्किप करू शकता. आता हे सर्व आपण पहिला मिक्स करून घेऊया. सगळ्या मसाल्यांनी तेल सोडल्याशिवाय आपण त्यामध्ये चिकन मिक्स करायचं नाहीये. हे मसाले शिजले असं समजायचं जेव्हा ते तेल सोडतील. हे असं चिकन ना तुम्ही चपाती, पराठा, लच्छा पराठा किंवा भाकरी त्याबरोबर सर्व करू शकता. खूप छान लागतं. बघा आता मसाले मिक्स केलेत की पूर्ण त्यांना शिजू द्या. टोमॅटो गळला पाहिजे पूर्ण, तरच तुमची ग्रेव्ही तयार होईल. आता आपण चिकनचे पीस मॅरिनेट केलेले आहेत ते टाकून घेऊया. आता चिकनचे पीस आपण यामध्ये टाकून चांगले रोस्ट करून घ्यायचे. पाण्याचा हात लावायचा नाही. मी तुम्हाला इथे एक गोष्ट सांगायला विसरले. हा जो चिकनचा पीस आहे याला इथे पायाजवळ जे मांस असतं ना यामध्ये कट मारायचा हलकासा. जर तुम्ही ड्रमस्टिक वापरणार असाल तर त्यामुळे काय होतं हे चिकनचं पीस पूर्ण म्हणजे मांस निघून जात नाही, मांस लटकून राहतं. नाहीतर मग पूर्ण चिकनचं पीस ना हाडापासून वेगळा होऊन जातो. म्हणून अजून एक टीप बघा, 2 दिल्या. आता चिकन शिजू द्या आपल्याच पाण्यामध्ये. गॅस लो ठेवा एकदम. आता आपण यामध्ये कसुरी मेथी पसरवून घेऊया. चिकन आपल्याला ना त्याच्याच पाण्यामध्ये शिजवायचं आहे. आपल्याला वरून पाणी नाही टाकायचं आहे. हे बघा स्वतःच पाणी सोडतंय चिकन. मी रोस्ट करून पूर्ण चिकन शिजवलेलं आहे. असं शिजवा तुम्ही पण. माझ्या ग्रेव्हीचा टेक्स्चर आणि रंग बघा किती सुंदर आलेला आहे. ग्रीन रंग तसंच तसा राहिलेला आहे आणि चिकन पण एकदम मस्त शिजलेलं आहे. यामध्ये मी थोडी कोथिंबीर अजून घालते. तुम्ही याचा लाल रंग पण करू शकता, पण मला ही ग्रीन पाहिजे कारण आपण पालक चिकन बनवतो ना. तर तुम्ही कधी धाब्यामध्ये गेलात तर असंच चिकन तुम्हाला मिळेल.
असंच टेक्स्चर असतं. तुम्ही पण असंच बनवून बघा. आणि माझ्या अशाच छोट्या छोट्या रेसिपीजला जाणून घेण्यासाठी माझ्या इझी आणि सिंपल रेसिपीज विथ योगिताला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि माझ्या रेसिपीज पूर्ण बघा. घंटीचं बटन अवश्य दाबा. तर अशाच प्रकारे तुम्ही तुमच्या घरी चिकनचा बेत बनवा, भाकरीबरोबर, पराठ्यांबरोबर. आणि कशी झाली तुमची रेसिपी मला कळवायला विसरू नका. थँक्यू. हा घास तुमच्यासाठी.